एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. सुखाचा संसार सुरू होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला एक वेगळ्याच पद्धतीचा नाद लागला होता. मग अशा पद्धतीचा त्याला नाद लागला होता की तो नाद पूर्ण करण्यासाठी तो स्वतःच्याच बायकोला परपुरुषांसोबत झोपवत होता. त्या महिलेला दुसऱ्या पुरुषांच्या घरी नेऊन घालत होता आणि स्वतः मात्र त्या ठिकाणी मज्जा बघत होता. सुरुवातीला या संपूर्ण गोष्टींचा विरोध त्याच्या बायकोनं त्याला जोरदार पद्धतीनं केला. पण मात्र तो त्याच्या बायकोला धमकावत होता, शिवीगाळ करत होता आणि जर त्याचं ऐकलं नाही तर हाणमार सुद्धा करत होता. मग बायकोला सुद्धा वाटत होतं कोणाला सांगावं, काय करावं, म्हणून ती तिच्या नवऱ्याचं ऐकत होती आणि तो जो काही सांगेल ते सगळं सहन करत होती. बघता बघता एकासोबत दोघांसोबत अशा पद्धतीनं तो नवरा वेगवेगळ्या रात्री वेगवेगळ्या लोकांसोबत स्वतःच्या बायकोला झोपवत होता आणि स्वतः मात्र मज्जा बघत होता. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती आणि एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर फेसबुकवर पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त यूट्यूबलाच बघायला मिळणार आहे. उगाच अर्धी माहिती सांगितली, खोटी माहिती सांगितली, अशा रिकाम्या गप्पा रिकाम्या कमेंट करू नका. जर एवढंच तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे, खरी आहे का खोटी आहे, तर यूट्यूबला या, आपलं चॅनलचं नाव सर्च करा, लगेच तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे यूपीतील फतेपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीरपूर गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025 ची. 18 नोव्हेंबर 2025 रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक राजमल नावाचा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेमध्ये पडलेला होता. म्हणजे रस्त्याच्या कडेला एक मृतदेह पडलेला होता. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी ते बघितला होता आणि याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली होती की रस्त्याच्या कडेला एक मृतदेह पडलेला आहे, कोणाचा आहे काय आहे आम्हाला काय माहीत नाही. मग घटनास्थळी पोलीस गेले, पोलिसांनी पंचनामा केला, त्या मृतदेहाची ओळख पटवली. तेव्हा समजलं की बाजूच्याच गावचा हा राजमल नावाचा व्यक्ती आहे. त्याचं लग्न झालेलं आहे, याला एक 17 वर्षाचं पोरगा आहे, सगळं काही सुरळीतपणानं आहे. मग हे नेमकं इथं पडला कसा, त्याला कोणी मारलंय, काय मारलंय, कशामुळं मारलंय, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांना करायचा होता. मग पोलिसांनी तपास करायची सुरुवात स्वतः त्याच्या घरापासूनच केली आणि त्याच्या बायकोची भेट घेतली, वराची भेट घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला की तुम्हाला कोणावर संशय आहे का, काय आहे का, तुमच्या नवऱ्याला नेमकं कोणी मारलं असेल, कशामुळं मारलं असेल, असा विचारपूस करायला सुरुवात केली. पण मात्र विचारपूस केल्यानंतर त्या महिलेनं उडवाउडवीची उत्तरं दिली, त्या पोरानं उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्हाला काय माहित नाही, असं नाही तसं नाही, कुठंतरी बोलण्यामध्ये त्यांच्या विषमता आढळून आली. म्हणून पोलिसांनी अजून चौकशी केली, आजूबाजूच्या लोकांना विचारलं. तेव्हा आजूबाजूच्या लोकांना विचारल्यावर सांगितलं की तो जो राजमल आहे त्याचं आणि त्याच्या बायकोचं लेकराचं यांचंच एकमेकांसोबत जमत नव्हतं. गावातल्या कोणत्या लोकांसोबत त्याची दुश्मनी नव्हती, त्याच्या घरामध्येच तो भांडणं करत होता. कारण की त्याच्या बायकोला तो स्वतः वेगवेगळ्या लोकांकडे पाठवत होता आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता. उलट त्याच्यासोबत कोणी काय केलंय हे लोकांपेक्षा त्याचीच बायको चांगल्या पद्धतीनं सांगू शकते असं पोलिसांना समजलं. तेव्हा पोलिसांनी त्या महिलेला, तिच्या पोराला ताब्यात घेतलं. ते 17 वर्षाचं होतं. मग या दोघा जणांना ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं. तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की तिच्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं होतं, जुगाराचं व्यसन लागलं होतं. लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं, पण मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर त्याला अशा पद्धतीची व्यसनं लागल्यामुळं आणि त्याचे शौक पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या बायकोलाच म्हणजे त्या महिलेला वेगवेगळ्या लोकांकडे पाठवत होता, अनेकांसोबत झोपं लावत होता, रात्र रंगीन करत होता, त्यांच्याकडून पैसे घेऊन हा मात्र मज्जा मारत होता. आता सुरुवातीला तिनं विरोध केला होता, पण मात्र तो तिला हाणमार आणि शिवीगाळ करत असल्यामुळं त्या महिलेला हा सगळा त्रास असह्य झाला होता. म्हणून तिनं तिच्या पोराला सोबत घेतलं आणि थेट नवऱ्याचाच काटा काढायचं ठरवलं.
जेव्हा 18 तारखेला तो एका ठिकाणाहून गावाच्या दिशेनं परतत होता तेव्हा या दोघा जणांनी पाठीमागून जाऊन त्याला ढकलून दिलं, त्याच्या छातीवर बसून गळा दाबून मारहाण करून त्याचा जीव घेतला आणि त्या ठिकाणी त्याचा मृतदेह सोडून घरामध्ये वापस गेले, जणू काय घडलंच नाही अशा पद्धतीनं दाखवत होते. पण मात्र पोलिसांनी योग्य तो तपास केल्यामुळं त्या महिलेवर, त्या पोरावर कारवाई सुरू आहे. कारण की जर तो तिला त्रास देत होता, अशा पद्धतीनं कृत्य करत होता, तर तिनं रीतसर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नवऱ्याविरोधात तक्रार दाखल करायला पाहिजे होती. पोलिसांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली असती, काहीतरी कारवाई केली असती. तिनं गंभीर स्वरूपाचा गुन्हा करायला नव्हता पाहिजे, तिच्या पोराला सोबत नव्हतं घ्यायला पाहिजे, असं अनेकांनी सांगितलं आहे. पण आता ज्या पद्धतीने घटना घडली आहे त्यामुळं तिच्यावर सजा होत आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकरण घडतात ते नेमके कशामुळे घडतात, काय घडतात, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.